आघाडीत मतभेद, बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच त्यांच्या नातवालाही काँग्रेसचा विरोध. वंचितला नव्हे तर बाबासाहेबांना असलेल्या विरोधातून काँग्रेसची एकटं लढण्याची भूमिका. काँग्रेसनं आधी बाबासाहेबांना पाडलं, आता त्यांचा नातूही राजकारणात नकोसा. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असून महाविकास आघाडीत मात्र गेल्या काही दिवसात मतभेद निर्माण झाल्याचं दिसतंय. याचं प्रमुख कारण ठरलीये वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासाठी उबाठा गट सुरुवातीपासूनच आग्रही असून आजही संजय राऊत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असल्याचं आम्ही मानतो असं म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून मात्र वंचितला महाविकास आघाडीत घ्यायला विरोध होतोय. आणि याचं खरं कारण जागा वाटप नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांच्या विचारांना असलेला काँग्रेसचा सुरुवातीपासूनचा विरोध हे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1952 साली मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढले. यावेळी त्यांचा काँग्रेसच्या नारायण कारजोळकर यांनी 15,000 मतांनी पराभव केला. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं देशातही 489 पैकी तब्बल 364 जागा जिंकत एक हाती यश मिळवलं. धक्कादायक बाब म्हणजे या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या सक्षम आणि हुशार उमेदवाराला डावलून एका नवख्या उमेदवाराला काँग्रेसनं निवडून आणलं. तेच मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचारांना असलेल्या विरोधातून. आज पिढी बदलली, नेते बदलले, पण काँग्रेसचे विचार मात्र तेच आहेत. तेव्हा काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला आणि आज त्यांचा नातू वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घ्यायला काँग्रेसचा विरोध आहे. याचं कारण काँग्रेसला असलेली आंबेडकरांची ॲलर्जी. उद्या आंबेडकर मोठे झाले तर आपलं महत्त्व कमी होईल ही भीती काँग्रेसच्या नेत्यांना 1952 साली होती आणि आज 72 वर्षांनंतरही आहे. दलितांची मतं तर पाहिजेत, पण त्यांच्या नेत्याला मोठं करायचं नाही. आपल्या पक्षातही एखादा दलित नेत्याला मोठं होऊ द्यायचं नाही ही काँग्रेसची सुरुवातीपासूनची विचारसरणी असून ती पुढे कायम राहणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर जरी उद्या महाविकास आघाडीत गेले तरी दलित समाजानं मात्र काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला